नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। तर आरटी अंतर्गत सगळ्यांनाच माहिती आहे की लॉटरी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि आता सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कागदपत्र पडताळणीची प्रोसेस सुरू आहे। तर आरटी पोर्टलमार्फत झालेली एक महत्त्वाची चूक आहे, तर याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत। तर लक्षात घ्या की मागील काही वर्षांपासून आरटी पोर्टल अंतर्गत सर्वात प्रथम फॉर्म भरून घेतले जायचे। याच्यामध्ये कुठलीही कागदपत्र अपलोड करण्याची प्रोसेस नव्हती आणि त्याच्यानंतर जशी आता लॉटरी लागली त्यानंतर पालकांची लॉटरी लागायची आणि कागदपत्र पडताळणी अशा प्रकारची प्रोसेस घेतली जात होती। परंतु यावर्षी पहिल्यांदाच आरटी फॉर्ममध्ये ऑनलाईनरित्या कागदपत्र, याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल, त्यानंतर भाडे करार असेल, त्यानंतर रहिवासी पुरावा, तर अशी सगळी कागदपत्र अपलोड करण्याची जी सूचना आहे ती विभागामार्फत देण्यात आली। वेबसाईटवरतीच असा ऑप्शन देण्यात आला, कागदपत्र पालकांनी सबमिट केली आणि लगेचच लॉटरी जाहीर झाली। याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजेच ही जी लॉटरी आहे कुठल्याही प्रकारची कागदपत्र व्हेरीफाय न करता ही लॉटरी लावलेली आहे। तर याच्यामध्ये काय झालेलं आहे की काही पालकांकडे डॉक्युमेंट अवेलेबल नव्हते, भाडे करार नव्हता किंवा रहिवासी पुरावा नव्हता किंवा उत्पन्नाचा दाखला नव्हता। तर या ठिकाणी काही पालकांनी चुकीची कागदपत्र अपलोड केलेली आहेत। त्यामुळे अनेक प्रमाणात लक्षात घ्या की चुकीची कागदपत्र अपलोड करणाऱ्या पालकांचं देखील सिलेक्शन होण्याची शक्यता सध्या जी यादी प्रसिद्ध झालेली आहे, निवड याद्या प्रत्यक्षानुसार प्रसिद्ध झालेली आहे, तर याच्यामध्ये निवड होण्याची म्हणजे चुकीची कागदपत्र अपलोड करून निवड होण्याची शक्यता पालकांची नाकारता येणार नाही आहे। कारण का आरटी पोर्टलमार्फत जी यादी प्रसिद्ध झालेली आहे, प्रत्यक्षानुसार ज्या निवड याद्या लागलेल्या आहेत, तर याच्यामध्ये लक्षात घ्या व्हेरीफाय न करता केवळ किलोमीटर किंवा जी आरटी लॉटरी लागलेली आहे याच्या बेसवरती ही यादी प्रसिद्ध झालेली आहे। तर आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की ज्या पालकांनी खरोखरच प्रॉपर कागदपत्र अपलोड केलेली आहेत त्यांची मात्र याच्यामध्ये निवड झालेली नाही। मग आता याच्या पुढे काय प्रोसेस आहे सगळ्यांना माहितीच आहे की कागदपत्र पडताळणीमध्ये लक्षात घ्या व्हेरिफिकेशन होणार आहे। ज्यांनी कागदपत्र चुकीची अपलोड केलेली आहे तर त्यांचे अर्ज रद्द होणार आहेत। तर याच्यामध्ये लक्षात घ्या की पोर्टलवरती अपलोड केलेली कागदपत्र आणि तुमच्याकडे असणारी कागदपत्र याच्यावरती माहिती चेक केली जात आहे। कालपासून म्हणजे साधारणतः ज्यावेळी लॉटरी लागली तेव्हापासून कागदपत्र पडताळणीची प्रोसेस सुरू झालेली आहे। तर याच्यामध्ये जे पालक चुकीची कागदपत्र अपलोड ज्यांनी केलेली आहे त्यांचे जे अर्ज आहेत ते डायरेक्ट रद्द होत आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। ज्यांची कागदपत्र रिजेक्ट होतील त्यांना पुन्हा कोणतीही संधी दिली जाणार नाही आहे। त्यामुळे पालकांना आपण सांगत आहोत की ज्यांची निवड आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत झालेली आहे त्यांनी प्रॉपर व्हेरिफिकेशनसाठी जा। कोणकोणती कागदपत्रे शिक्षण विभागाला लागतात तर त्यांची माहितीपत्रक आपण यापूर्वीच आपल्या चॅनलवरती दिलेलं आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। त्यामुळे ज्या पालकांनी चुकीची कागदपत्र अपलोड केलेली आहे त्यांचे फॉर्म रिजेक्ट होणार आहेत। त्यांच्या जागेवरती ज्या पालकांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यांना याच्यामध्ये संधी मिळणार आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। आरटीची लॉटरी साधारणतः लक्षात घ्या 20 तारखेपर्यंत कागदपत्र पडताळणी आणि त्याच्यानंतर साधारणतः 4 ते 5 दिवसांनंतर दुसरी यादी लागणार आहे। त्यामुळे ज्यांची कागदपत्र चुकतील त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही आहे। त्यामुळे पालकांचा असा देखील प्रश्न होता की कागदपत्र पडताळणी एका दिवसात होते का, तर मुळीच नाही आहे। काही ठिकाणी एका दिवसात होते, काही ठिकाणी 2 दिवस लागतात, काही ठिकाणी 2 ते 3 दिवसांचा कालावधी देखील घेतला जातो। तर तुमचा अर्ज कन्फर्म झाला की पोर्टलवरती यादी येते, या संदर्भात देखील आपण माहिती घेणारच आहोत। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या कनेक्टमध्ये राहा।